जिलबीच माझ्यासाठी सोन्यासारखी आहे. हे ईश्वरी, मला भरव ना जिलबी. तुझ्या हातून जिलबी खाल्ल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अंजलीने पूजेची सगळी तयारी केलेली असते तेव्हा ती सविता ताईंना हाक मारते आणि म्हणत असते की सविता ताई, चांदीची ताटं आहेत ना, ती स्वच्छ करून घेऊन या. आता पूजेला आपल्याला ती लागणार आहेत. चांदीची भांडी लवकरात लवकर घेऊन या. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अंजली हे बघ, पाटीवरती मामांनी सरस्वती काढलेली असते. ते म्हणतात की सरस्वती तयार आहे, आता यांची पूजा करायला घे. तेव्हा इकडे आता अंजली म्हणत असते, मामा त्यांची पूजा करणार आहे. अरे पण आकाश कुठे, विचार ना. आकाश अजून आलेला नाहीये फुलं घेऊन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे वल्लरी आलेली असते. वल्लरी अंजलीकडे इथे ताट देते आणि म्हणते, अंजली बघ, 5 फळं व्यवस्थित आहेत ना, बरोबर ठेवलेत ना 5 फळं. तेव्हा अंजली म्हणते, हो मामी, बरोबर 5 फळं तू घेऊन आलेली आहेस. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते की आकाशला फोन कर ना मामा, अजून आकाश आलेला नाहीये, पूजेची आता सुरुवात होणार आहे. तेव्हा इथे मामा आकाशला फोन करतात आणि म्हणत असतात, काय रे आकाश, कुठे आहेस, कुठे तू? आता तुला गोंड्याची फुलं आणायला सांगितलीत तर काय मळा फुलवतोयस की काय? आणि डायरेक्ट काय मळ्यातूनच फुलं आणतोस की काय गोंड्याची? अरे बाबा घेऊन ये लवकर, पूजेला सुरुवात करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली म्हणत असते, मामा अरे कसं बोलतेस रे तू आकाश बरोबर? आता काय लहान आहे का तो? मोठा झालाय तो आता. आता पुढच्या वर्षी बघ दसऱ्यासाठी इथे त्याची बायको सुद्धा असेल त्याच्याबरोबर पूजा करायला, कळलं का? तेव्हा इथे वल्लरी येते आणि म्हणते की अंजली, ते सगळं मी ठरवणार की आकाशची बायको कधी येईल आणि कधी येणार नाही ते. एक सुनबाई जबरदस्तीने घरामध्ये घुसल्यात ना, आमची इच्छा नसताना. आता आकाशची बायको आहे ना, ती माझ्या मर्जीनेच या घरामध्ये येणार. तेव्हा त्याची काळजी तुम्ही नका करू. आकाशच्या बायकोला कधी घरामध्ये आणायचं त्याची काळजी मी करेन, असं इकडे आता वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की वल्लरी, तुझा जोक चांगला होता, खरंच खूप चांगला होता. तेव्हा वल्लरी मामांकडे रागाने बघायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे जण आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, आलात तुम्ही दोघे जण? काय झालं चिंटू, तुझा चेहरा काय एवढा उतरलाय, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ताई, सगळं काही ठीक आहे. तेव्हा मामा म्हणतात, काय रे काय झालं, तुमच्या दोघांचं काही भांडण वगैरे झाले की काय, चेहरा उतरला एवढा? तेव्हा वल्लरी म्हणते, अगं काय अंजली, जबरदस्तीने घुसल्यानंतर चेहऱ्यावरती हसू येणार तरी किती, बरोबर की नाही? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू खरंच काही झालेलं नाहीये ना, तुम्ही दोघे ठीक आहात ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो ताई, मी एकदम ठीक आहे. आता मी इथे डोक्यावरती लिहू का मी एकदम खुश आहे म्हणून, मी मजेत आहे म्हणून, असं लिहू का मी तिथे? त्यानंतर अर्णव म्हणत असतो, आणि आजीचं काय, आजी पोचली का कोल्हापूरला, फोन आला होता का तिचा? तेव्हा अंजली म्हणते, हो, आजी सुखरूपरित्या कोल्हापूरला पोहोचलेली आहे. आजी दरवर्षी जाते ना कोल्हापूरला देवी आईला नवस करायला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते, बरं ठीक आहे, मी काय म्हणते ईश्वरी, आता चल, तू आली आहेस ना, नवीन जोडप्याने इथे पूजा करायची असते, तो मान नवीन जोडप्याचा असतो. तेव्हा इथे ईश्वरी आता मनोभावे इथे छान आता दसऱ्याची पूजा मांडलेली असते आणि ती करत असते. महत्त्वाच्या सगळ्या वस्तू आता तिथे ठेवलेल्या असतात, म्हणजे इथे सात्विक फॅशनची फाईल, त्याचबरोबर अर्णवचा लॅपटॉप आणि इथे ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आता ईश्वरीने तिथे लावून ठेवलेल्या असतात आणि त्यांची ती पूजा सुद्धा मनापासून करते. तेव्हा इथे मामा म्हणतात, चला आता सगळी पूजा वगैरे करून झालेली आहे, तेव्हा आता देवी आईचा आशीर्वाद घ्या. असं जेव्हा अंजली म्हणते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की माझं फक्त देवी आईला एवढंच सांगणं आहे की राक्षसांचा सर्वनाश होऊ दे, त्यांचा विनाश होऊ दे, असं माझं म्हणणं आहे. तेव्हा अर्णवला कळत असतं की ईश्वरी हे सगळं का बोलते. तिला माहिती असतं या घरामध्ये राक्षस फक्त एकटाच आहे आणि तो आहे राकेश. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे ईश्वरी असं म्हणते की राक्षसाचा सर्वनाश होऊ दे. तेव्हा इथे आता पूजा वगैरे झाल्यानंतर इथे आता दोघे जण हात जोडून आता प्रार्थना करत असतात. तेव्हा इथे ईश्वरी आता देवाकडे बघत असते, मनामध्ये जे काही आहे ते देवाला सांगत असते. पण अर्णव मात्र एकच काम करत असतो, ईश्वरीकडे टक लावून बघत असतो. ईश्वरीकडेच बघत असतो तो, देवाकडे तर त्याचं लक्षच नसतं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघते, त्याला खाणाखुणा करते की समोर बघा म्हणून.
देवाचा आशीर्वाद सुद्धा घ्या. ते आपल्या डोळ्यांनीच अर्णवला आता खुणावते आणि पुढे बघायला सांगते. तेव्हा अर्णव सुद्धा पुढे बघायला लागतो आणि लगेचच हात जोडून देवाच्या पाया पडतो, देवाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा मामा म्हणतात की चला, दोघांचा संसार अगदी उत्तम सुरू आहे. म्हणजे इथे नवरा बायकोला आता एकमेकांच्या खाणाखुणा सुद्धा कळायला लागल्यात. इथे अर्णवला आपल्या बायकोच्या खाणाखुणा सुद्धा समजायला लागल्यात. म्हणजे संसार सुखाचा सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही, असं मामा आता मुद्दामूनच अर्णव आणि ईश्वरीला टीस करण्यासाठी, त्यांना चिडवण्यासाठी म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की या सत्यावरती सत्याचा विजय होऊ दे. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की तुला माहिती आहे ना मी सिंदूर, तू स्त्री शक्ती आहेस आणि कुठल्याही राक्षसाबरोबर फाईट करत असताना तुला घाबरायची गरज नाहीये. तेव्हा इथे अंजली म्हणते हो ना, आजचा दिवस सुद्धा स्त्री शक्तीचाच आहे आणि आपली ईश्वरी सुद्धा इथे ताकदवर स्त्री आहे, ती कुणालाच घाबरत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो तेच ना ताई, कधीच कुणाला घाबरायची गरज नाहीये, आपण स्त्री शक्ती आहोत, आपली ताकद आपल्याला कळली पाहिजे, असं इकडे अर्णवचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने छान गरमागरम जिलेबी बनवलेली असते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते अरे वा ईश्वरी, खरंच किती छान जिलेबी बनवलीस ग तू, नुसता घरामध्ये घमघमाट सुटलाय. मला तर असं वाटते कधी एकदा खाते, तोंडाला पाणी चाले. तेव्हा इथे राकेश सुद्धा येतो. राकेश म्हणतो की काय चाललंय राणी सरकार. तेव्हा अंजली म्हणत असते अहो बरं झालं तुम्ही आलात, बघा ना ईश्वरीने किती छान गरमागरम जिलेबी बनवली आहे, खूपच छान बनवली आहे ईश्वरी, घमघमाट सुटला अगदी घरामध्ये. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो हो का, मग आता मला सुद्धा ही तुमच्या हातची इंदोरी जिलेबी खायला मिळणार आहे. आज तो योग आलाच नाही का राणी सरकार, म्हणजे आज मला ईश्वरीजींच्या हातची जिलेबी खायला मिळणार आहे. तर ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो, म्हणजे या सुगरण आहेत ना, तूच म्हणत होतीस की ईश्वरीजी खूपच सुगरण आहेत, मग त्यांच्या हातचं काहीतरी खायला मिळावं यासाठी मी आतुरतेने वाट तर बघतच होतो ना, बरोबर की नाही. तेव्हा अंजली म्हणते अगदी बरोबर, पण हे बघा तुम्हाला आताच काही खायला मिळणार नाही, कारण का कसं आहे ना, आधी देवाला नैवेद्य दाखवला जाईल, त्याच्यानंतर आपल्याला जिलेबी खायला मिळणार आहे, कळलं का तुम्हाला, नाहीतर आधीच खाल हा तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो नाही नाही, आधी देवाला नैवेद्य, त्याच्यानंतरच मी इथे जिलेबी खाईन. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की मला थोडं बाहेर काम आहे. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी एक काम करतेस का, यांना आहे ना जिलेबी खायचीच आहे, पण त्याआधी आपल्याला ही जिलेबी जाऊन आता देवी याच्या समोर नैवेद्यासाठी ठेवायची आहे. तेव्हा तू एक प्लेट घेतेस का, त्याच्यामध्ये थोड्याशा जिलेबी बाजूला काढ आणि माझ्याकडे दे, मला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे ना. तेव्हा इथे आता राकेश तिला म्हणत असतो काय मग ईश्वरीजी, तुम्ही जिलेबी बनवताय, तुम्हाला माहिती आहे ना जिलेबीचा पहिला मान कुणाचा असतो, ते नवऱ्याचा असतो, आणि तसंही लग्न आपलंच होणार होतं ना. तुम्ही काय म्हणाला होतात, मनापासून तुम्ही माझ्या बरोबरच लग्न करा असं म्हणाला होतात ना. मग आता असं समजा की आपलं लग्न झालंय, माझाच अधिकार आहे तुमच्यावरती, आणि एक जिलेबी आता द्या बरं. तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणते ईश्वरी अगं नैवेद्यासाठी जिलेबी देतेस ना, ती दे, मी जाते आणि देवी याला नैवेद्य दाखवते, म्हणजे नंतर आपल्याला सगळ्यांना खाता येईल, बरोबर की नाही हो. म्हणजे तिथल्या तिथे किचनमध्ये आता ईश्वरी उभी आहे, अंजली उभी आहे, पण प्रेक्षकांनो अंजलीचं थोडं सविताताईंकडे लक्ष जातं, तर राकेश लगेचच इथे ईश्वरीच्या जवळ जाण्याचा, तिला छेडण्याचा प्रयत्न करत असतो, आणि इथे अंजलीचं लक्ष आल्यानंतर लगेचच तो बाजूला उभा राहत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने नम्रताला फोन केलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते हा आकाश सर बोला, कसं आहात तुम्ही, तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आकाश म्हणतो हो, म्हणून तर मी फोन केलाय, दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी. तेव्हा इकडे नमो म्हणते अच्छा हो का, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी मग घरी कसे आहेत सगळे, मला तर वाटलं होतं की तुम्ही मला दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन नाही करणार. तेव्हा आकाश म्हणतो का, असं तुला का वाटलं, अगं मी तुला म्हणालो ना आपण आता नातेवाईक आहोत म्हणून, आणि नातेवाईक असल्यामुळे एकमेकांना फोन तर आपण केलाच पाहिजे नाही का. तेव्हा इथे नम्रता म्हणते अच्छा हो का, म्हणजे आपण नातेवाईक आहोत म्हणून फोन केलाय तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला. तेव्हा आकाश म्हणतो हो म्हणूनच फोन केलाय, तुला काय वाटलं. तेव्हा नम्रता म्हणते नाही मला काही वाटलेलं नाहीये. बरं आकाश सर, घरी सगळेजण कसे आहेत, सगळे बरे आहेत ना, म्हणजे ईशू अंजली ताई बाकी घरातले सगळे ठीक आहेत ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो सगळे ठीक आहेत. तेव्हा नमो म्हणते आणि आमची ईशू, ईशू ठीक आहे ना, म्हणजे ती नवीन आहे ना सध्या तिथे, ती व्यवस्थित रुळली ना तिथे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो हो हो तुझी इशू पण आता ठीक आहे, आणि हे बघ तुझी इशू आता आमची इशू झाली आहे ना, वहिनी आहे ती आमची, आणि तुला तर माहिती आहे मी कुठलेही नातं निभवण्यामध्ये कमी पडत नाही. ती माझी वहिनी आहे, तिला आनंदी ठेवण्यासाठी आमच्याने जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही करत असतो. आणि नम्रता आम्ही तर सगळेजण आहोतच,
पण दादा असताना वहिनी कधी दुःखी राहू शकते का? अगं दादा ईश्वरीची खूपच जास्त काळजी घेतोय. तिला हवं नको ते सगळं बघतोय. तिच्याच मनाचा विचार करतोय. तिला जे आवडतंय ना तेच तो करतोय. आणि तो आतापासूनच नाही, लग्नाच्या आधीपासूनच इथे दादाने ईश्वरीच्या आवडीनिवडीचा विचार केलेला आहे. आणि तुला तर ते माहितीच आहे, वेगळं सांगायला नको नाही का? नाती निभवायची कशी हे आम्हाला सांगायला नको. काय वाटतं तुला नम्रता? बरोबर बोलतोय ना मी? याच्यावरती तुझं म्हणणं काय आहे? तेव्हा नम्रता म्हणते, नाही आता मला काहीच सांगायचं नाहीये. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे आता काही सांगू नकोस, पण जास्त वेळ सुद्धा लावू नकोस. जे काही आहे ते लवकर लवकर सांग, मी सुद्धा वाट बघतोय, नाहीतर वेळ हातातून निघून जायला नको. तेव्हा इथे नम्रता म्हणते ठीक आहे, आणि मग नम्रता फोन ठेवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो की चला आता माझी मूर्ख बायको आणि सविता ताई दोघी सुद्धा बाहेर गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण दोघे जण आता निवांत आहोत किचनमध्ये आपल्या दोघांना वेळ मिळालेला आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो काय आहे, किती रागवाल माझ्यावरती, भरवा बरं जिलेबी. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही आताच्या आता इथून चालते वा? जनावर कुठला जनावर आहात तुम्ही? जनावर जा इथून आत्ताच्या आत्ता चालताव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापासून लांब राहायचा, नाहीतर हा हात आहे ना तुझा तो तोडून हातामध्ये द्यायला मला वेळ लागणार नाही, नाहीतर इकडचं थोबाड तिकडे करून टाकेन, कळलं का? चल लांब हो माझ्यापासून. अजिबात माझ्याबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मग इथे आरडाओरडा करायचा आणि थोबाड फोडायचा कसा ना, हे मला बरोबर माहिती आहे. मग मी कसली इथे पर्वा करणार नाही. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, मी राक्षस आहे? आणि तो लगेच राक्षसासारखा इथे प्राण्यासारखा जनावरासारखा आवाज काढतो आणि म्हणतो, ठीक आहे तुला जे काही म्हणायचंय ते म्हण, पण आता जिलेबी तर मी तुझ्याच हातून खाणार. हे बघ जिलेबी तू पहिल्यांदा इथे बनवली आहेस आणि मी तुझा नवराच आहे. हो आपलं लग्न झालं असतं तर मीच तुझा नवरा असतो ना, मग आताही मी तुझा नवरा आहे. तेव्हा आता पहिल्या जिलेबी खाण्याचा मान नवऱ्याचा असतो ना. भरव बरं मला जिलेबी, भरव. तेव्हा ईश्वरी म्हणते, नीच माणसा जा इकडून, मी कधीच तुला जिलेबी भरवणार नाहीये, कळलं का? तेव्हा राकेश म्हणतो, मी इतकं प्रेमाने बोलतोय तुमच्याजवळ आणि तुम्ही काय इथे मला हाडूस हुडूस करून बोलताय, नीट बोला ना प्रेमाने. तेव्हा इथे ईश्वरीला आता अंजली आवाज देते. तेव्हा ईश्वरीला बाहेर जावं लागतं. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो की इंदोरी जिलेबी तू माझी आहेस आणि माझीच राहणार. आणि तो जिलेबी जेव्हा खाऊन बघतो तेव्हा त्याला ती जिलेबी फारच आवडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने जिलेबी बनवलेली असते आणि ती आता समोर ठेवलेली असते. तेव्हा अंजली आणि मामा जिलेबी खातात आणि भरभरून कौतुक करत असतात, म्हणत असतात, अरे वा ईश्वरी, अगं तुझ्या हाताला किती चव आहे ग, म्हणजे तू सुगरण आहेसच, आम्हाला आधीपासूनच माहितीच आहे, पण आता ही जिलेबी बनवलीस ना त्यामुळे तू हे सिद्ध केलेस की तू किती बेस्ट सुगरण आहेस ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मामा म्हणत असतात, खरंच खरंच ईश्वरी, जिलेबी अप्रतिम झाली, अप्रतिम. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे अर्णव तू काय बघत बसलेस, तू सुद्धा जिलेबी खा ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो ना रे चिंटू, एक तरी जिलेबी खा आणि सांग कशी झाली. एकदम उत्तम झाली जिलेबी. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे नाहीतर काय, खाऊन तर बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणतात, अर्णव अरे तुझं डाएट वगैरे बाजूला ठेव आणि आज आहे ना फक्त जिलेबीवरती ताव मार. एक जिलेबी खालीस ना की मग अजून खातच राहशील तू जिलेबी, खा बरं खा. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, नाही मामा, काहीही झालं ना तरी सुद्धा चिंटू जिलेबी खाणार नाहीये, तुला तर माहिती आहे तो किती हेल्थ कॉन्शियस आहे ते. तेव्हा मामा म्हणतात, अगं पण आता जिलेबी त्याच्या बायकोने ईश्वरीने बनवली आहे ना, मग तर तो खाणारच. तेव्हा ती म्हणते, चल 5,000 रुपयांची आपण बेट लावूया, चिंटू जिलेबी खाणार नाही. मामा म्हणतात की खाणार म्हणजे खाणार, अरे खा ना चिंटू, बघ ना किती छान जिलेबी झाली आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, नाही जाऊ दे ठीक आहे, जिलेबी जशी पण झाली आहे, हे बघ मामा, जिलेबी चांगली जरी झाली असली ना तरी सुद्धा मी खाणार नाहीये, कारण ही जिलेबी वर्ल्ड मधली बेस्ट जिलेबी तर नसणार आहे, बरोबर ना? त्यासाठी मी माझं डाएट कशाला खराब करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, नाही ठीक आहे ना, ठीक आहे, तुम्हाला जर खायची नसेल तर मी काही आग्रह करणार नाहीये, पण आमच्या इंदोरची जिलेबी ही सगळ्यात बेस्टच असते, कारण आमच्या इंदोरमध्ये आहेत ना सगळे इथे हलवाई जे मिठाई बनवतात ते नवखे नाही आहेत ना, सगळे बेस्ट आहेत, खूपच जास्त एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना, त्यामुळे आमच्या इंदोर मधली जिलेबी याची कुठे तोडच नाहीये, ती सगळ्यात बेस्ट आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं ताई, हिला जरा सांग की आपण सुद्धा इंदोरचेच आहोत म्हणून, त्यामुळे आपल्याला कुठे जिलेबी चांगली भेटते आणि कुठे नाही हे आपल्याला सुद्धा तेवढंच माहिती आहे, त्यामुळे मी माझं डाएट खराब करणार नाहीये ही जिलेबी खाऊन. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला नसेल खायची ना तर नका खाऊ. तेव्हा मामा म्हणतात, अगं असं काय करतेस ईश्वरी, त्याला आग्रह कर ना, कारण कसं आहे मला 5,000 रुपये हवेत ग, मला जिंकायचं आहे, तेव्हा कर त्याला आग्रह कर, तो आग्रह केल्यानंतर तो खाईल तरी. मला जिंकायचं आहे ग ईश्वरी, 5,000 रुपये आमच्यामध्ये बेट लागते. अंजलीला वाटते की अर्णव जिलेबी खाणार नाही आणि मला माहिती आहे त्याने एक जिलेबी जर खाल्ली ना
तर तो 2-3 जिलेबी खातच राहील. तेव्हा तू त्याला आग्रह तर कर. तू आग्रह केलास ना ईश्वरी, तर अर्णव लगेच जिलेबी खाईल. तेव्हा इथे वल्लरी आता रागानेच बघत असते त्यांच्याकडे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जाऊ दे ना, त्यांना असं वाटतंय ना की त्यांनी वर्ल्ड मधली बेस्ट जिलेबी खाल्ली आणि ही तशी नाहीये, मग जाऊ दे, मी त्यांना आग्रह कशाला करू. पण आमच्या इंदोरमध्ये आहे ना कोणी नवखे जिलेबीवाले नाहीयेत, सगळे अनुभवी जिलेबीवाले आहेत. त्याच्यामुळे आमच्या इंदोरमध्ये वर्ल्ड मधली बेस्ट जिलेबी बनते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो आम्ही सुद्धा इंदोरचेच आहोत, तेव्हा मला सगळं काही माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते ईश्वरी, अगं तू चिंटूला भरव ना जिलेबी. अरे आता लग्नानंतर तू पहिल्यांदा काहीतरी गोड बनवलेस, मग आता स्वतःच्या हाताने चिंटूला एक घास भरव. कारण का ती रीतच असते अगं. बायकोने जो काही पदार्थ बनवला असेल ना त्याच्यावरती नवऱ्याचा अधिकार असतो. तेव्हा पहिला घास तू तुझ्या नवऱ्याला भरव जिलेबीचा. तेव्हा अर्णव म्हणत असतो नाही ताई नको, मी माझ्या हाताने खाईन, मला भरवायची वगैरे खरंच काही गरज नाहीये. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो काय राणी सरकार काय चाललंय, जेवण चाललेत वाटतं सगळ्यांची. तेव्हा राकेश सुद्धा जेवायला बसलेला असतो. तेव्हा ईश्वरीला खूप जास्त राग येतो. राकेश म्हणतो की अंजली मला सुद्धा वाढ जेवायला आणि मला जिलेबी सुद्धा दे, जिलेबी मला सुद्धा खूपच जास्त आवडते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश ईश्वरीकडेच बघून हे सगळं बोलत असतो. तेव्हा इथे ईश्वरी राकेशकडे रागाने बघते आणि लगेच ते अर्णवला म्हणते की मी भरवते तुम्हाला जिलेबी, मी माझ्या हाताने तुम्हाला जिलेबी भरवते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी एक जिलेबी उचलते आणि ती अर्णवला भरवते. अर्णव सुद्धा ती खातो. तेव्हा इथे राकेशला त्या दोघांना असं बघून खूपच जास्त राग येत असतो. कारण राकेश ईश्वरीला म्हणालेला असतो की मी तुझा नवरा आहे, मग जिलेबीवरती पहिला अधिकार तर माझाच आहे ना, तू घे बरं एक जिलेबी आणि मला तुझ्या हाताने भरव, असं राकेश म्हणालेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याला काही जिलेबी देत नाही. आणि त्यानंतरला जेव्हा इथे राकेश म्हणतो की मला जिलेबी वाढ ना, तेव्हा इथे ईश्वरी स्वतःच्या हाताने अर्णवला जिलेबी भरवायला जाते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मला अजून एक जिलेबी भरव ना. तेव्हा इथे राकेशला आता जळवण्यासाठी अर्णव सुद्धा तेच करतो. तो इथे ईश्वरीला अजून एक जिलेबी भरवायला सांगतो. तेव्हा इथे अंजली म्हणते चालू द्या तुमचं चालू द्या, मी यांना जेवण वाढते हा, यांना मी ताटामध्ये अजून काही वाढलेलंच नाहीये. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवला जिलेबी भरवत असते. राकेश रागाने बघत असतो आणि इथे अंजली आता स्वतः त्याला जेवण वाढायला जाते. ईश्वरी त्याच्या ताटामध्ये जेवण सुद्धा त्याला देत नाही. ते सगळे इथे आता अंजली करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो जिलेबी खात असताना इथे अर्णवच्या ओठाला थोडासा कण लागलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमच्या इथे लागले म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो काय इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट थांबा आणि ती स्वतः त्याच्या ओठाला जे थोडासा कण लागलेला असतो ते बाजूला करते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ईश्वरी अजून एक जिलेबी भरव ना मला. तेव्हा इथे मामा म्हणतात बघ अंजली बघ, मी जिंकले आता बीट, दे बरं माझे 5,000 रुपये. तेव्हा अंजली म्हणते हो देते ना, आधी जिलेबी खा मामा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने 4-5 जिलेबी खाल्लेल्या असतात ईश्वरीच्या हातून. तो अजिबात आपल्या डाएटचा विचार करत नाही, तो आपल्या पोटाचा विचार करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला तर हसूच येत असतं. अंजली म्हणत असते की मामा अरे बघतोयस ना, म्हणजे आतापर्यंत जिलेबीला नाही म्हणणारा आपला चिंटू ईश्वरीच्या हातून किती जिलेबी खातोय ते बघतोयस ना तू. तेव्हा मामा म्हणतात हो ना, हळूहळू आपला अर्णव बदलायला लागलाय अंजली, सगळं ईश्वरीचंच ऐकायला लागलंय. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता आपट्याचं पहिलं पान इथे आता अर्णवला देते. तर इथे राकेश बघा अर्णव सुद्धा तिला आपट्याचं पान देतो आणि दोघेही आता दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर ईश्वरी राकेशला आपट्याचं पान देते. राकेश तर तिला आधी म्हणालेला असतो की मला काही नकोय, मला सोन्याचं पानं वगैरे देऊ नकोस, कारण तू माझी 24 कॅरेट आहेस, तू माझं असली सोनं आहेस. तेव्हा इथे आता ईश्वरी सोन्याचं पान देताना तो घट्ट तिचे हात पकडतो. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि म्हणत असतो की एखाद्याचा हात धरल्यानंतर तो सोडायचा सुद्धा असतो, ही साधी अक्कल नाहीये का तुला, असं राकेशला आता अर्णव रागानेच म्हणत असतो.